आता तुम्हाला दिल्लीचा ब्लॉग बघायला भेटेल. मला ॲक्च्युली जास्त काही दाखवता येणार नाही. लगेच मी आतमध्ये नाही दिली कारण एकच बॅग आहे ना एवढीशी. मी बसते आता फ्लाईटमध्ये. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी निघाले दिल्लीला. तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ पाहिलाच असेल याच्या आधी. सो आजचा माझा एकदम बेसिक आउटफिट आहे. आता तिकडे गेल्यावर चेंज करायचंच आहे, बट स्टिल लेट मी शो यू. हा आउटफिट घातला आहे आणि पप्पांकडे माझी एक लगेज आहे ती दिली आहे. मम्मी उठली, मम्मीला बाय करायचं. मम्मी बहुतेक झोपायला गेली की काय काय माहिती. बघा 5:15 वाजलेत. नाव आय नीड टू गो. सो आता तुम्हाला दिल्लीचा ब्लॉग बघायला भेटेल. मला ॲक्च्युली जास्त काही दाखवता येणार नाही का तर मी कॉन्फरन्ससाठी चालले. तिकडचं जास्त काही घेणं अलाउड नाही आहे, बट स्टील मी ट्राय करेन की मला जेवढं घेता येईल तेवढं मी घेईल आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवेन. सो लेट्स गेट स्टार्टेड. मम्मी अय चालले. बाय बाय. ती बघा ती झोपेतूनच आताशी उठली आहे. चल बाय. पप्पा खाली वाट बघत असतील. बाय. आता एअरपोर्टला पोहोचले. आम्ही ऍक्च्युली लवकरच पोहोचलो एअरपोर्टला. 7ला पोहोचायचं होतं, 6:30ला म्हणजे 6:15लाच पोहोचलोय. आता इथं इकडे जास्त वेळ थांबून पण देत नाही. पप्पांना सांगते की तुम्ही जा आणि मी आता आतमध्ये जाते. चला बाय बाय. तिकडूनच जायचंय मला. चला बाय. हा हा चला चला चला. आता जायचंय बट आय एम नॉट हॅपी कारण मी कामासाठी चालली आहे ना, म्हणून मी बिलकुल हॅपी नाही आहे. इंडिगोची फ्लाईट आहे माझी. माझे पप्पा बसतील आता गाडीत. ते मी जोपर्यंत आतमध्ये जात नाही ना तोपर्यंत ते पण जाणार नाही. इकडे सगळं चेकिंग चालू आहे. मी आता सिक्युरिटी चेकिंगसाठी चालले आहे. लगेजसाठी नाही दिलं मी का तर माझी एकच छोटी बॅग आहे म्हणून. सो बेसिकली दिस इज सिक्युरिटी चेक इन. मला आता माझ्या वेटिंग एरियामध्ये जायचं होतं पण मी ते थोड्या वेळ बसले. मी लास्ट टाइम सुद्धा एअरपोर्टला आले होते, म्हणजे फ्लाईटने जायचं होतं मला, तेव्हा सुद्धा मी ह्याच एरियात बसले होते. सो इकडे म्हणजे खाण्यासाठी सगळं आहे, शॉपिंगसाठी सगळं आहे, लाईक प्रत्येक ब्रँडचं आहे. इकडे महागडे क्रॉक्स आहेत. मी त्यांना एका क्रॉक्सची किंमत विचारली. ते टोल्ड मी 2000 रुपीज. आय डोंट वॉन्ट टू बाय दॅट बट स्टील. जास्त सामान असेल ना तर आपण ह्या म्हणजे गाडीमध्ये सुद्धा बसू शकतो. प्रणामची आहे मे बी. हां मे बी रिझर्वेबल सर्व्हिसेस असतात तिकडे. मला काय बोर्डिंग पासची वगैरे गरज नाही पडली कारण बोर्डिंग पास ऑनलाईन आला, म्हणजे मला फिजिकली तो घ्यायला नाही लागला. आणि लगेजसाठी पण मी नाही दिलं. डिरेक्टली मी सिक्युरिटी चेक इन करून आतमध्ये आले. आता मला वेटिंग एरियामध्ये जायचं आहे पण म्हटलं की अजून टाईम आहे. माझी फ्लाईट 9ची आहे आणि आताशी 6:53 झालेत. सो बसते मी शांत. ते बघा ते त्या गाडीने कसे जातात तसं पण जाता येतं आपल्याला. इकडे किती काय 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 शॉपिंगसाठी आहे पण ॲक्च्युली इकडचं खूप कॉस्टली आहे. ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड्स आहेत त्यांना एअरपोर्ट लाऊंजचा ॲक्सेस आहे आणि माझ्याकडे क्रेडिट कार्ड पण आहे. बट द थिंग इज की मला माझ्या प्लेनमध्ये माझ्यासाठी ब्रेकफास्ट वगैरे अरेंज केलेलं आहे. मग मी लाऊंजमध्ये जाऊन काय करू म्हणून मग मी नाही गेले. पण जेव्हा मी फॅमिलीसोबत ट्रॅव्हल करेन दॅट टाईम आय गो फॉर अ लाऊंज. नक्की जाईल मी आणि त्यावेळी मी बघेल. आता इकडे तिकडे नको जायला. पण इकडच्या बॅग्स वगैरे खूप खूप कॉस्टली असतील.
हा, पण मे बी त्या एखाद्या ब्रँडच्या असल्यामुळे, म्हणजे त्या ब्रँडच्या असल्यामुळे त्या ब्रँडची जी किंमत आहे त्याच किमतीत भेटायला हवं असं मला वाटतं. आय डोंट नो एक्झॅक्टली. मी इकडे चिकन खिमा पाव पाहिला, म्हणते की त्याची ऑर्डर द्यावी. आता एअरपोर्टला आले तर काहीतरी खाऊन बघते. लाऊंजचा ॲक्सेस मी नंतर घेईन, बट आता इकडे मला भूक पण लागली आणि फ्लाईटला अजून टाईम आहे. माझी फ्लाईट 9ची आहे. आणि आय एम वेटिंग सिन्स 6:30. माझ्या पप्पाने मला लवकर ड्रॉप केलं इकडे. सो आता मी इकडचं घेते आणि तुम्हाला टेस्ट सांगते. मी हा चिकन किमा रोल घेतला आहे आणि मी खाऊन पण पाहिला. शॉर्ट घ्यायचा होता मला म्हणून. गुड, म्हणजे ठीक आहे. यू कॅन ईट ॲटलिस्ट वन. लोडेड आहे एकदम. डिसेंट टेस्ट आहे. ओके. आता मी वेटिंग एरियाच्या इकडे चालली आहे. मग अशी मी तिकडे रेस्टॉरंट्स वगैरे असतात तिकडे बसले होते, पण नंतर ह्या मॅम मला भेटल्या. मग आम्ही वेटिंग एरियाच्या इकडून चाललो आहे. माझ्या जॉबवरून तशी तर मी एकटीच आहे, पण ह्या दुसऱ्या हॉस्पिटलच्या आहेत, ज्यांच्याशी मी आमच्या ग्रुपवरून नंबर घेऊन कॉन्टॅक्ट केला. आणि मग आता कळलं की माझ्यासोबत ह्या आहेत, रिटर्नला सुद्धा आहेत. लकी. सो डोंट वरी. सॉरी. त्या ज्या मॅम आहेत त्यांचा नंबर माझ्या आधी होता, म्हणून त्या माझ्यासाठी थांबल्यात. आता फ्लाईटच्या आतमध्ये जाणार आहे मी. हे बघा, इकडून एअरपोर्ट दिसतंय, म्हणजे फ्लाईट्स नाही दिसत आहेत ॲक्च्युली. जाऊ द्या, मरू द्या. चला. हां, फ्लाईट. हां, मी बसले आता फ्लाईटमध्ये. आता हे 10 मिनिटात भरने की प्रक्रिया चल रही है. कृपया आपली सीट पर पुढे माझ्यासाठी ब्रेकफास्ट ऑर्डर केलेला होता, म्हणजे ऑलरेडी माझ्या तिकीटमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूडच होता. सँडविच होतं, पण ॲक्च्युली मला ते सँडविच इतकं नाही आवडलं, पण ठीक आहे मी खाल्लं तरीसुद्धा. आणि त्याच्यानंतर जे सँडविच खाऊन मी झोपले, ते डिरेक्टली मी बाहेर आले आणि एक बस असते आपल्याला एअरपोर्टपर्यंत सोडवायला, त्या बसमध्येच डिरेक्टली बसले आणि मगच व्हिडिओ स्टार्ट केला. पण विमानं बघा यार. सो बेसिकली मी दिल्ली एअरपोर्टला पोहोचलेले आहे. दिस इज माय सेकंड टाईम, म्हणजे मी दिल्लीला सेकंड टाईम येते. आणि इकडे सगळेजण त्यांचे बॅग्स कलेक्ट करायला थांबलेत, पण आय डोंट नीड टू कलेक्ट माय बॅग बिकॉज माय बॅग विथ मी. सो आता आम्ही कॅबमध्ये बसलो आहे आणि कॅब आम्हाला डिरेक्टली आता एम्समध्ये घेऊन चालली आहे. ते म्हणजे ऑलरेडी सगळं अरेंज केलेलंच होतं. आणि जसं आमची फ्लाईट लँड झाली तसं त्यांनी आम्हाला कॉल करायला स्टार्ट केलं. रादर तेव्हाच आमचे फोन सुरू झाले असं पण बोलू शकतो. त्यांनी आधी केले असेल तरी वी डोंट नो की कॉल आलेले आहेत की नाही. सो ही माझी रूम आहे. लास्ट टाइम सारखीच आहे. लास्ट टाइम माझे याच्या बाजूची रूम होती माझी, आणि आत्ता ही आहे माझी आत्ताची. अजून एक रूम मेंबर आहे कोणीतरी, आय डोंट नो. आणि बाजूला सगळी शेती आहे. पीस आहे पण डेंजर आहे, कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी अवेलेबल नाही होत ह्या ठिकाणी. सो ठीक आहे. नाव आय नीड टू चेंज. तुम्ही आत्ताचा व्लॉग हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि मला आता जेवढं शॉर्ट व्हिडिओज वगैरेमध्ये दाखवता येईल तेवढं मी दाखवायचं ट्राय करेन. बेसिकली मला जास्त काही असं घेता नाही येणार. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.